शेतकरी मित्रांनो, आले पिकाची जर कधी तुम्ही लागवड करणार असाल किंवा केली असाल, त्या अगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. जे की 90% शेतकरी आपल्या शेतामध्ये वापर करतात, पण मात्र त्याचा योग्य वापर जर कधी केला नाही तर आपल्या पिकामध्ये पुढे जाऊन आपल्याला खूप मोठा समस्या आपल्याला बघायला मिळू शकते. जसं की आपल्याला सुरुवातीच्या टायमाला जे काही आपले कोंब असतात, तर ते कोंब हिरवेगार न निघता डायरेक्ट पिवळे निघत असतात. त्यामुळेच या काळज्या आपण नक्कीच घेतली पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे ते आपण ज्यावेळेस लागवड करत असतो, तर विदाऊट लेबल क्लेम असणाऱ्या तणनाशकाचा आपण वापर करत असतो. जसं की बरेच शेतकरी त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना काही हे वाटत नाही. पण मात्र त्याचं योग्य प्रमाण जर कधी आपण जर केलं तरच आपल्याला जास्त नुकसान होऊ शकत नाही. तसं हे औषधी कोणीही रेकमेंडेशन करत नसतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आले पिकाची लागवड करत असतो, लागवडीच्या ठीक 48 तासाच्या आत ही औषध फवारणी बरेच शेतकरी करत असतात. जसं की म्हणजे हा कसलं रिकमेंडेशन नाहीये, हे सरसर म्हणजे तर आपल्या आदरकीसाठी बनलेलंच नाहीये. तरी पण शेतकरी काय करत असतात, त्यांच्या दरवर्षीच्या अनुभवातून. पण ज्या नवीन शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना शक्यतो हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपण याचा वापर करत असतो, थोडंफार प्रमाणात माग पुढे जर झालं तर आपल्याला आपल्या पिकामध्ये भारी नुकसान आणि भारी किंमत आपल्याला मोजावी लागणार. कारण की ज्यावेळेस आपला प्लॉट खराब होत असतो, त्यावेळेस आपल्याला त्याला रिकवर करण्यासाठी खूप जास्त खर्च करावाच लागत असतो. त्यामुळं सुरुवातीला जर कधी आपण ही काळजी घेतली तर निश्चित रूपाने पुढे चालून जे काही आपला खर्च होणार आहे त्यापासून आपण नक्कीच वाचू शकतो. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला बरेच शेतकरी सुमीमॅक्स वापरताना बघतात किंवा सुमीनारा वगैरे वापरतात, किंवा जे आपण हे असतं अट्राझिन असतं 50% वाला, तर त्याचा देखील वापर बरेच शेतकरी करत असतात. अट्राझिन वगैरे हे ते आपल्या मक्का पिकासाठी किंवा ऑदर पिकासाठी असतं. याच्यामध्ये म्हणजे सुमीमॅक्स वगैरे, सुमीमॅक्स तर असं आहे की म्हणजे पिकामध्ये कसलं काही हे नसतं, ते सगळं खाक करू शकतं. जर कधी आपण थोडं जर प्रमाण जर चुकलं आणि जर कधी आपण लागवड केल्याच्या नंतर जर कधी 48 म्हणजे 48 घंट्याच्या आत जर फवारणी केली तर आपल्याला जास्त भारी नुकसान बघायला मिळत नाही. पण मात्र आपण लागवड केली आणि 8 ते 10 दिवसानंतर आपण जर कधी याचा वापर करणार असाल तर आपल्याला भारी नुकसान 100% होईल. कारण कसं माहिती आहे का, ज्यावेळेस याचा जास्त दिवस असतो त्यामुळे जर कधी कोंब जे आहे ते कोंब सगळे पिवळे निघत असतात. पुढे चालून तुम्ही म्हणताल की एवढा पिवळेपणा कशा द्यायला असं. कोंब जे आहे तर ते पूर्ण सशक्त आणि हे नसतं. त्यामुळे जर कधी तुम्हाला वापरायचं असलं तर योग्य ते तणनाशकाचा वापर केला पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल नेमकी तणनाशक कोणता वापर केला पाहिजे. आता बरेच शेतकरी ह्याचा वापर करतात आणि त्याला रिझल्ट देखील चांगला आपल्याला बघायला मिळतो. जे की बरेच शेतकरी आपल्याला आणि त्यासोबत याचा योग्य वापरण्याचा योग्य वेळ तरी कोणती, हे बी देखील आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पुढे जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या पिकाला 15 ते 20 दिवस झाले असतात त्यावेळेस आपण ही फवारणी घेऊ शकतात. पण मात्र बरेच भागामध्ये अजून पाऊस झालेला नाहीये. काही भागांमध्ये पाऊस थोड्या प्रमाणात पडू लागलाय. पण मात्र जर कधी तुमच्या भागामध्ये जर कधी पाऊस पडलेला असेल तर आपल्याला गवत उगाला आणि आले पीक उगाला देखील आपल्याला 20-22 दिवस तर आरामानं लागणारच आहे. आणि काही काही ठिकाणी जर कधी आपल्याला पाऊस जास्त पडू लागलाय तर तिथं जे तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे थोडंसं लवकर आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. जसं की आपल्या एक संकेत असं बी होऊ शकतं, जर कधी आपल्या पिकामध्ये 1% जर कधी जर्मिशन झालं तर त्यावेळेस देखील आपण याचा वापर केला पाहिजे. म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी आपल्याला कोंब दिसू लागलाय त्यावेळेसच याचं प्रमाण आपल्याला योग्य ते प्रमाण वापर करायचे. त्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला ग्लायफोसेट घ्यायचं आहे 41% वालं, जे की आपल्याला राऊंडअप मध्ये बघायला मिळत असतं. याचं योग्य प्रमाणामध्ये आपल्याला जर फवारणी घेतली, जर कधी आपल्याला गवत थोडं लवकर उगवून येऊ लागले, पाऊस चालत असेल तर त्यावेळेस आपण 17व्या-18व्या दिवशी याचा वापर केला पाहिजे. आणि जर कधी आपल्याकडे पाऊस नसेल तर आपल्याला 18-20 दिवसानंतर आपण केला पाहिजे याचा वापर. आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये याचा वापर करत असताना, तणनाशक वापर करत असताना योग्य ते आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं खूप जास्त महत्वाचं आहे.
जर कधी आपल्या ओलावा नसेल तर आपल्या पिकाला भारी नुकसान इथं होऊ शकतं. शक्यतो शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त प्रयत्न करा की ज्यावेळेस आपल्याला 20 दिवसांनंतरच आपण फवारणी घ्या. पण मात्र जर कधी उगली नसेल तर साधारणतः 21 दिवसापासून पुढे आपल्याला आलेव उगताना दिसत असतं. त्यामुळे 17-18 दिवशी जर घेतली तर योग्य आहे. त्यासोबतच सुमिनारा, सुमिमॅक्स वगैरे यासारखे हाय मॉलिक्युलवाले आणि लेबल क्लेम नसणारे शक्यतो तुम्ही वापरणं टाळा. त्यामुळे आपल्याला पुढे चालून भारी नुकसान होणार नाही. बाकी शेतकरी मित्रांनो, आले पिकासंबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.